नमस्कार. दीप करिअर अकॅडमी देवणीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात DC डिजिटल विथ RK सर. आणि आज आपण पाहणार आहोत हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन यामधील पुढचा पॉईंट, ज्याचं नाव आहे एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. तर हा पॉईंट पाहत असताना पहिल्यांदा आपण जाणून घेऊया एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन याचा अर्थ काय आहे. जर याबद्दल जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की एव्हिडन्सेस म्हणजे पुरावे आणि इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती. मग एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांतीचे पुरावे, जे आपण आता पाहणार आहोत. कलेक्टिव्ह थिंकिंग अपॉन all above mentioned theories implies that evolution is everlasting process of changes. याचा अर्थ असा होतो की जेवढ्या काही इव्हॉल्युशनवर थेरीज आहेत, ओके, त्यांचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येते की इव्हॉल्युशन म्हणजे काय आहे. ही एक एव्हरलास्टिंग प्रोसेस ऑफ चेंजेस म्हणजे काय, जो काही बदल होणार आहे तर बदल होण्याची एक अखंड प्रक्रिया आहे. हाऊएव्हर इट नीड्स प्रूफ टू प्रूव्ह इट. मग जर याला जर सिद्ध करायचं असले तर आपल्याला याला काय काय लागणार आहेत, पुरावे लागणार आहेत. फॉलोविंग आर द व्हेरियस प्रूफ्स अवेलेबल इन द सपोर्ट ऑफ द थेरीज मेन्शन्ड अबोव. मग या थेरींचा, या सगळ्यांचा विचार करून खाली काही पुरावे दिलेले आहेत ते आपण आता पाहणार आहोत. सो वी हॅव टू सी द मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. सो सी हिअर, ऑब्झर्व द फॉलोविंग इमेजेस अँड नोट द सिमिलरिटीज बिटवीन द गिवन ॲनिमल्स इमेजेस अँड द प्लांट इमेजेस. याचा अर्थ असा आहे की आपल्याला खाली दिलेले जे काही इमेजेस आहेत, काही ॲनिमल्सचे इमेजेस आहेत आणि काही प्लांट्सचे आहेत. तर हे आपल्याला काय करायचे, ऑब्झर्व करायचे. यांच्यामध्ये सिमिलरिटी काय आहे हे आपल्याला ऑब्झर्व करायचे आहे. मग हे ऑब्झर्व करताना पहा, लक्ष द्या पुढे. सेअर व्हेरियस सिमिलरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स अँड एअर पिन्ना अँड थिक्की डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन बॉडी आर सीन इन ॲनिमल्स. मग याचा अर्थ असा आहे, पहा लक्ष द्या, व्हेरियस सिमिलरिटीज म्हणजे वेगवेगळ्या सारखेपणा आपल्याला या ॲनिमल्समध्ये आढळून येतो. तर लक्ष दिलं तर पहा लक्ष द्या, स्ट्रक्चर ऑफ माउथ. जर तुम्ही या सगळ्यांच्या माउथचा विचार केला तर तुम्हाला यांचं स्ट्रक्चर सारखंच दिसतं. आफ्टर दॅट, इफ यू ऑब्झर्व द पोझिशन ऑफ आईज इन दीज ॲनिमल्स, देन यू सी they are similarities. Okay, there is a similarities between the position of eyes, then there is a similarities between the structure of nostrils. जे nostrils म्हणजे नाकपुड्या जे दिसतात तुम्हाला, याचा जरी विचार केला तुम्ही तर तुम्हाला ते कसं दिसेल, सारखं दिसेल. अँड द इयरपिना, इयरपिना म्हणजे त्याचे ते कानं आहेत. ओके, मग त्या कानाला काय म्हटलं, बाह्य कान, त्याला इयरपिन्ना असं म्हटलं, त्यांचे सुद्धा तुम्हाला सारखेच दिसतील. ओके, त्यानंतर थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स म्हणजे त्यांच्या अंगावर जे एकदम दाट दाट केस आहेत यांच्यातसुद्धा तुम्हाला सारखेपणा दिसून येईल. अशा प्रकारे आपल्याला या तिन्ही प्राण्यांमध्ये सारखेपणा आढळून येत आहे. ओके, मग यानंतर आपण विचार करू आता कशाचा, प्लांट्सचा. प्लांट्स इमेजबद्दल विचार करायचा म्हटला तर पहा, लक्ष द्या, आपण इथं वाचू थोडं काय आहे. whereas similarities in the characters like the leaf shape, leaf venation, leaf petiole etc occurs in the case of प्लांट्स. याचा अर्थ असा आहे की प्लांट्समध्ये सुद्धा सिमिलरिटी आढळून येतात. जर विचार केला तर पहा लक्षात, कॅरेक्टर्स लाईक्स म्हणजे कसले कॅरेक्टर, आता पहा लक्षात द्या, लीफ शेप म्हणजे या पानांचा जर आकार लक्षात घेतला तर त्यामध्ये तुम्हाला सारखेपणा दिसून येईल. त्यानंतर लीफ वेनेशन, त्यावर जो शिरा सर दिसतात, शिर विन्यास असं म्हणतात, त्याच्यावर जे शिरा दिसत आहेत, शिरा टाईप, मग ते जे आहेत त्यामध्ये तुम्हाला सुद्धा सारखेपणा दिसून येईल. आणि त्यानंतर लीफ पेटिओल म्हणजे त्यांचे जे पर्ण देठ आहेत, देठांचा विचार केला तर त्यामध्ये पण आपल्याला सारखेपणा दिसून येईल. ओके, मग पहा पुढे, दिस इंडिकेट्स दॅट देर आर सम सिमिलरिटीज इन दोज ग्रुप्स अँड हेन्स इट प्रूव्स दॅट देअर ओरिजिन मस्ट बी सेम. ओके, याचा अर्थ असा होतो, या वेगवेगळ्या झाडांमध्ये किंवा वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये सारखेपणा आढळून येत आहे, याचाच अर्थ होतो की यांचा उगम हा एकाच जागेवरून झालेला आहे, म्हणजे सारखाच आहे, हे वेगवेगळे नाहीत. याचाच अर्थ असा होतो की त्यांचे पूर्वज जे आहेत ते सुद्धा सारखेच आहेत. त्यांचे पूर्वज सारखेच म्हणजे त्याचा अर्थ असतो की दे हॅव कॉमन ॲन्सिस्टर म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, पूर्वज. ओके, हे यावरून सिद्ध होते. हा मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स हा एक काय आहे, पुरावा आहे, हा एक एव्हिडन्स आहे कशासाठी, इव्हॉल्युशनचा. अंडरस्टँड. आता आपण पुढचा पुरावा पाहणार आहोत, तो म्हणजे
ॲनाटॉमिकल एव्हिडन्स ज्याचं नाव आहे. ओके गाईज, वी विल गोइंग टू सी द नेक्स्ट एव्हिडन्स. द नेम इज द ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. मग हा ॲनाटॉमिकल एव्हिडन्स पाहत असताना आपल्याला दिलेला पॅरेग्राफ आपण अगोदर वाचून घेऊ. तो असा आहे, पहा लक्ष द्या. इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर्स there doesn't seem any superficial similarities between the human hand, cat's foreleg, flipper of whale and the patagium of the bat. यामध्ये विचार केला तर त्यांनी असं सांगितलं की आपल्याला काय करायचं आहे, हे जे साईडला चित्र दिलेलं आहे हाडांची, स्ट्रक्चर ऑफ बोन्स, हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. त्या अगोदर पहा लक्ष द्या. तर तुम्ही चित्रात पाहिलं स्ट्रक्चर ऑफ बोन्स, तर इथं दिलेलं आहे ह्युमन हँड्स, कॅट्स फोरलेग. आता इथं कॅट्स फोरलेग म्हणजे मांजराचा पाय असं दिलेला आहे. पण पहा तुम्ही जर त्या चित्राकडे पाहिला तर हा मांजराचा पाय नाही आहे, हा पाय आहे बैलाचा. याला आपण ऑक्स फोरलेग म्हणायचं आहे. काही पुस्तकात हे चुकीचं दिलेलं आहे. हा जो दिलेला पाय आहे तो कोणाचा आहे, ऑक्स फोरलेग, बैलाचा पाय आहे. ओके, मग हे पाहत असताना पुढे पहा, ह्युमन हँड्स हात, मानवाचा हात, कॅट्स फोरलेग बैलाचा पाय, आणि पॅटॅजियम ऑफ द बॅट म्हणजे जो वटवाघूळ असतो त्याचा चर्मपर, आणि फ्लिपर ऑफ व्हेल. ओके, जे व्हेल मासा आहे त्याचा जो पर आहे, याच्या जर लक्ष केलं की बाहेरून पाहिलं आपण तर यात काही साम्य दिसतं का हो, काही साम्य दिसत नाही. मग आता पहा लक्ष द्या, ॲनाटॉमिकल एव्हिडन्स याचा अर्थ आहे. ॲनाटॉमिकल म्हणजे इंटरनल ॲपिअरन्स. अगोदर पाहिलं आपण मॉर्फॉलॉजिकल, जे की बाहेरून दिसणार होतं. आता जर या चारही आकृत्यांचा आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की, पहा लक्ष द्या, या चारही अवयवांचा उपयोग तो प्राणी त्याच्या प्रकारे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे करतो. म्हणजे यांच्यात काहीही साम्य दिसत नाही आहे. पण इथे जर विचार केला, पहा लक्ष द्या, स्ट्रक्चर ऑफ बोन्स म्हणजे या बोन्सच्या स्ट्रक्चरमध्ये जर विचार केला तर बोनी जॉईंट्स म्हणजे याच्यामध्ये जॉईंट्स जे आहेत त्यामध्ये आपल्याला सारखेपणा आढळून येतो. आणि हा जो सारखेपणा आहे तो असं दर्शवतो की दोज ॲनिमल्स मे हॅव कॉमन ॲन्सिस्टर, म्हणजे यांचा ॲन्सिस्टर, यांचा पूर्वज काय आहे, सारखा आहे. सो गाईज, यू हॅव टू जस्ट रिमेंबर दॅट if you observe these bones or these structures, then you can observe the similarities in the structure of bones, that is bony joints, and that's why we can say or we can prove that these animals have the common ancestor. म्हणजे यांचा पूर्वज काय आहे, एकच आहे, वेगवेगळा नाही. हा आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. मग आपलं लक्ष ठेवायचं आहे, मॉर्फॉलॉजिकल म्हणजे एक्सटर्नल ॲपिअरन्स आणि ॲनाटॉमिकल म्हणजे इंटरनल ॲपिअरन्स. मग इंटरनल म्हणलं की बोन स्ट्रक्चर आले, आणि एक्सटर्नल म्हणलं की काय आलं, जे एक्सटर्नल ॲपिअरन्स, जे माउथ स्ट्रक्चर आहे, नोज पोझिशन आहे, आईज पोझिशन आहे, हे तुम्ही सांगू शकता. तर अशा प्रकारे हे आपण 2 एव्हिडन्स पाहिलेले आहेत. बाकी आणखीन 4 एव्हिडन्स आहेत जे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो गाईज, जर तुम्हाला काही यामध्ये समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. थँक्यू.